महालक्ष्मी मंदिराच्या इकडे हा माझा मित्र, आम्ही दोघंही आलोय आता आम्ही चाललोय देवळात. बघूया देवळात दर्शन घ्यायला मिळतंय का. रात्री अचानक प्लॅन झाला आणि आम्ही गेलो अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटायला. हे आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, जिथे आम्ही आता आलोय. करवीर नगरी महालक्ष्मी. हे महाद्वार आहे लक्ष्मी मंदिरचं. हे करून त्याला हे करतो, स्नान करायला आहे. आमचा प्रसाद घेऊन झाला आहे, दर्शनही घेऊन झालं. आम्ही मुखदर्शन घेतलं कारण लाईन भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आता बाहेर आलो आहे. आता चाललोय परत घरी. आता आपण आलो आहोत रंकाळा ठिकाणी. केवढा मोठा तलाव आहे बघा, या टोकापासून त्या टोकापर्यंत. पाण्यामध्ये असलेलं मंदिर. पूर्वी तिथे त्या मधल्या जागेत मंदिर होतं आणि तिकडनं तिकडे जाण्यासाठी पायऱ्या होत्या, म्हणजे वाट होती. जसं पाण्याची पातळी वाढायला लागली तसं ते मंदिर आपणच पडायला लागलं हळूहळू आणि ते शेवटी नाहीसं झालं. पण हे मंदिर थोडंसं राहिलेलं आहे, जे आता पाण्याच्या आतमध्ये जातं पाणी वाढलं. शक्यतो तिथे कोण जात नाही आता जास्त पाणी असल्यामुळे. आणि त्या तिकडे तिला चौपाटी म्हणतात. लोक संध्याकाळची इथे चौपाटीवरती फिरायला येतात, म्हणजे या रंकाळ्यावरती. मगाशी तुम्हाला कोपऱ्यावरून दाखवलेलं मंदिर हे मंदिर आहे, जे पाण्याच्या आतमध्ये. आणि हे मंदिर होतं पुढे त्या जागेत, तर तिथे आता काही नाही. वस्तू कशी पाण्यात मोठं आहे बघा. छान झाड आहे नदीच्या किनारी. एकच असं गोल पायऱ्या आहेत, तिकडनं खाली जायला लागतं. आणि इथे आहे ती सगळी खाऊ गल्ली. आणि हाच रोड सरळ जातो कोकणात, फोंडा मार्गे जातो, फोंडा मार्गे. हा रोड सरळ कोकणात फोंडा मार्गे जातो आणि हा जातो कोल्हापुरात सिटीमध्ये. रात्री अचानक प्लॅन झाला आणि आम्ही गेलो अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटायला. रात्रीचा रंकाळा. आम्ही अक्कलकोटला जाताना सोहम हॉटेल सोहम इथे चहा पिण्यासाठी थांबलो. तर आता रात्रीचे वाजले जवळजवळ 1:30च्या आसपास झालंय. जवळच आता टोल नाका आहे पुढे. आता कोणता एरिया आहे माहित नाही, काय नाव आहे त्या एरियाचं.
नॅशनल हायवे आहे. ही आमची बस. काय अक्कलकोटमधलं शमी विघ्नेश्वर गणेश मंदिर. शमी विघ्नेश गणेश मंदिर. आता आम्ही चाललो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वडाकडे. स्वामींचा चेहरा रुद्राक्षामध्ये बनवलेला आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी.
फायनली आमचं इकडचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय वटवृक्षाकडे. फायनली आम्ही आता आलो आहे समाधी मठाकडे. आहे समाधी मठ. विहीर आहे जिथे स्वामींनी लघुशंक केलेली. आता आम्ही पोचलो बाळप्पा श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट इथे पोचलो. आता आम्ही स्वामींच्या पावलांना. स्वामींची पावलं बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये उठलेली. बाळप्पा महाराजांच्या मठाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो पुढच्या दिशेने. चला आता आपण आलो आहोत स्वामींचा मोठा जो पुतळा आहे तिकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिव. जा ऑफिस जाओ. आता आम्ही आलो अन्नछत्राच्या लाईनीत उभं राहायला आणि खूप मोठी लाईन लागलेली आहे.
फायनली जेवायला चाललं आम्ही आतमध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही लाईनीत जातो आतमध्ये आणि जेवणाची लगबग सुरू झालेली आहे. सगळे जायला तयार झाले आहेत, धावत आहेत सगळे लाईनीत आतमध्ये जाण्यासाठी. आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय आणि आता आमची आतमध्ये एंट्री होणार जेवणाच्या ठिकाणी. डायरेक्ट अन्नछत्र डायरेक्ट आतमध्ये. धावतोय आम्ही धावतोय. अन्नछत्रामध्ये आम्ही आता बसलो इथं जेवायला आणि आता हे असे डबे भरण्याचं काम चालू आहे. फायनली आमचा प्रसाद आलेला आहे ताटामध्ये. तर खूप छान प्रसाद आहे. अक्कलकोटचा प्रवास संपून आम्ही निघालो कोल्हापूरला आणि आता आम्ही थांबलो आहे सोलापूरला जेवायला आणि इकडनं मग आम्ही आता कोल्हापूरला जाणार. आता आमचा अक्कलकोटचं स्वामींचं दर्शन एवढं छान झालं की विश्वासच बसत नाही की आम्ही एवढं दर्शन मिळालं. पहिल्याबरोबर आरती मिळाली, परत पंगत मिळाली, सगळं काय एकदम नीट झालं. दर्शनही छान झालं, खूप बरं वाटलं. माझा मित्रही खुश झाला कारण पहिल्यांदाच आलेला, मला फार बरं वाटलं. सकाळी खूप लवकर आलो, त्याच्यामुळे झोप पण भरपूर होते डोळ्यावर, त्याच्यामुळे मी काय पुढे सांगू शकत नाही. पण मी आता एवढं सांगतो की आम्ही खूप छान दर्शन घेतलं, खूप बरं वाटलं. सगळ्या गोष्टी सगळं मस्त एकदम खूपच बरं वाटलं. तर मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.